नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची अलगूज ही कादंबरीचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा चौथा भाग. सकाळीच पाराखाली भानामतीचा खेळ सुरू झाला होता आणि याची बातमी जशीच गावात पसरली, गावातले सगळे लहान थोर सर्व लोक पाराकडे पळू लागले. पोराबाळांनी गर्दी केली. बायकांच्या घोळक्यात हनुमा पाटलाची बायको हौसाबाई पाटील बसली होती. तिची प्रत्येक हालचाल सटकन डोळ्यात भरत होती. देखणी तरणी म्हणून हौसाबाईची बरीच ख्याती झाली होती आणि तिच्या समोरच गणूची रंगू कित्येकांना भुरळ घालीत होती. तिच्याकडे एकटक पाहत लक्ष्मण आपल्या तुरळक मिशा कुरवाळीत होता. दोन कुचवाले शिंदेशाही पगडीत झगझगते तुरे खाऊन आणि अंगात लांब अंगरखे घालून पायात चाळ बांधून नाक्षर वाजवीत नाचत होते. त्यांच्या त्या पुंगीनं वातावरण भारून टाकलं होतं आणि दोन बाया तळहातार अस्सल नागाचे पिटारे घेऊन गिरक्या घेत होत्या. सर्वांचे डोळे त्यांच्या भोवती गरगरत होते. पोरं बाळ डोळ्यात प्राण आणून नागाचा आणि त्या भानेमतीवाल्याचा खेळ पाहत होते. ते कुचवाले पुंगीवाजी त्या दोन तरुण स्त्रियांवर झडप घेऊ पाहत होते आणि तळहातावर नाग घेऊन त्या स्त्रिया मोडून त्यांना बगल देत होत्या. त्या अजून तलवारीप्रमाणे तळपत होत्या. इतक्यात कुणीतरी चिरकलं, आला नामा खालवते. क्षणात लोक बावरले आणि लगेच नामा गर्दीतून वाट काढून फडात आला. त्यानं मानेला हिसळ देऊन पुढालेले केस पाठीवर झुगारले आणि रखरखीत चेहरा करून तीक्ष्ण नजरेनं त्या कुचवाल्याकडे पाहिलं आणि मग सर्व लोकांवरून नजर फिरवली. तसे लोक मुके झाले. सर्व नजरा नामावर स्थिरावल्या. आता पुढे काय होणार? सर्वच आपापल्या मनात विचार करू लागले. काही जण बावरले, परंतु ते तुरेवाले निर्भय होऊन नाचत होते. त्यांनी नामाची दखलच घेतली नाही. त्यामुळे नामा चिडला. त्यानं कडकडून दात खाल्ले. मग मुठीतील उडीद घेऊन त्यावर फुंकर मारून पहिले 5 उडीद त्या कुचवाल्याच्या पुंगीवर मारले आणि काळ भैरवा ये अशा आरोळी ठोकली. त्याबरोबर क्षणात दोन्ही पुंग्या बंद झाल्या. त्यांचा नादच गेला. मग लोक दचकले आणि नामाच्या सामर्थ्याने दिपून गेले आणि कुचवाले भडकले. त्यांनी पुन्हा पुन्हा फुंक मारून पाहिली, पण वारा इकडून तिकडे जाऊ लागलं. नामानं भानुमती केली हे त्यांना कळून चुकलं. एक कुचवाला भलता चिडला. त्यानं किंचाळून नामाला शिवी घसरली आणि लगेच एक हाडूक पुंगीवरून फिरून पुन्हा पुंगीत नाद आणला. पुन्हा नामाने ती पुंगी बंद केली. तसा दुसरा कुचवाला म्हणाला, आम्ही गरीब आहे, आमची पुंगी बंद करून तुला काय मिळणार? आणि तुझ्याजवळ भानामती असेल तर चल मैदानात ये, होऊन जाऊ दे. फडात नामा ताट होऊन उभा राहिला. त्यांना फक्त मंगडी ठोकून आपण तयार असल्याचं जाहीर केलं. गावकरी नामाचे कौतुक करीत होते. रंगूला नामाचा तो अवतार भेसू वाटला. हौसाला मात्र तो नामा वीर पुरुष वाटू लागला. नामानं दुकानातून नारळ घेतला. कुंकवाचा चव भरून त्यामध्ये तो नारळ ठेवला. एक खोबऱ्याच्या वाटीत सुया खोसून ती वाटीही चौकात मांडली आणि केस झटकून म्हणाला, शेव नारळ नि वाटी घेऊन जा, तरच तुझी भानामती खरी. वावारे सावद्या. एक तुरेवाला आपला बटबटीत डोळे गरगरा फिरीत म्हणाला, हे जीवावरचं काम आहे, आम्ही त्या नारळासाठी मराव की काय? तुरेवाल्याचा तो बोला कोण दीपचंद मारवाडी जोरात आला आणि म्हणाला, हे 25 रुपये लाव चौकात. मग काय, ते रुपये घेऊन नामानं उडीच मारली. 25 रुपये चौकात मांडून तो गरजला, चल कुचवाल्या, बघू तुझी भानामती. 25 रुपये पाहून कुचवाल्याला चेव आला आणि भारलेले उडीद घेऊन नामा चौकाचं रक्षण करण्यासाठी उभा राहिला. त्या दोन बाया नागांचं पेटारे खाली ठेवून लिंबाचे डहाळे घेऊन सज्ज झाल्या. कुचवाले पुंगीबाजूस चढाई करू लागले आणि त्या दोन बाया गंभीरपणे
नामाने उडदा पावलं टाकू लागल्या. कुचवाले लयबद्ध नाचत पुंगी वाजवीत चौकाजवळ येताच नामाने उडदाचा भडमार केला. तसे कुंचवाले उन्मळून पडू लागले. बाया पुढे धावल्या. त्यांनी लिंबाचे डहाळे त्यांच्या अंगावरून फिरून त्यांना सावध केलं. हळूहळू भानामतीची झटपट रंगात आली. नामाचा मारा होताच ते कुचवाले सैरा वैरा पळत होते, किंचाळत होते आणि त्या दोन स्त्रिया त्यांना सावध करून पुन्हा मैदानात आणत होत्या. लोक रंगले होते. अगदी तल्लीन होऊन तो छाती दडपणारा खेळ पाहत होते. मी छू करून त्या कुचवाल्यावर मारला तसा तो जोरात उठला आणि फनाड धावत सुटला. लगेच दुसरे पळू लागले आणि मग त्या दोन बाया उरवडीत धावू लागल्या. त्या पळापळीत गाव दणाणला. ते दोन कुचवाले एका झाडावर चढून वानरासारखे पाय खाली सोडून बसले. ते खाली येता येईना झाले. नंतर उशिरानं त्या बायांना यश आलं. त्यांचा उतार लागू पडला. ते दोन जादूगार सरासरा खाली उतरून पुन्हा त्या मैदानात दाखल झाले. परंतु कुचवाले नामाचा जय मंजूर करीत नव्हते. ते 25 रुपयासाठी जीव द्यायला तयार झाले होते आणि नामाही इरेला पेटला होता. थोड्याच वेळात कुचवाले रक्त उकू लागले. मग गावानं उठून तो खेळ बंद केला. दीपचंद म्हणाला, खेळ पुरं, मजा झाली. ती रक्कम त्या गरीबाला घेऊ द्या. हे ऐकून कुचवाल्यांना आनंद झाला. 25 रुपये आणि नारळ घेऊन ते घराकडे पळाले आणि विजय मुद्रा करून नामा फडाबाहेर पडला. तेव्हा सर्व लोक नामाची स्तुती करत होते. नामानं गावाचं नाव राखलं. भानामतीचा खेळ संपला. बापू आणि रंगू दोघं मळ्याकडे निघाली. रंगू उदास झाली होती. मागं पुढं कुणी नाहीसं पाहून ती म्हणाली, बापू, रातचं मला स्वप्न पडलं. कसलं? भानामतीचं की काय? बापूने चेष्टा केली. तसे रंगू खिन्न होऊन आले. थट्टा करू नको बापू, फार वाईट स्वप्न पडलं मला. त्यात माझं लग्न झालं, मी सासरी गेले, पण तिथं तू नाहीस. हा मळा नाही की तो अलगूज नाही. मी झुरू लागले, मला अन्न पाणी गोड लागना. कित्येक दिवस तसेच गेले. मग मी आजारी पडले आणि एक दिवशी मेले. काय? तू मेलीस? बापून चमकून विचारलं. होय, मी मेले. मग आबांनी आई रडत आली. रंगूचे डोळे भरून आले होते. म्हणाली, तोपर्यंत माझं प्रेत जळालं होतं. आबानं माझी हाडं नांदगावला आणली. त्यांनी मळ्यात थडगं बांधलं आणि तू त्या थडग्यावर बसून अलगूज वाजवू लागलास. माझा जीव तुझ्या भोवती फिरू लागला. मग हे मोठी भानामती आहे, बापू म्हणाला. रंगू, तू नको तो विचार करतेस म्हणून ही असली स्वप्न पडतात बघ तुला. पण जे स्वप्नात दिसतं तसं कधीच घडत नसतं. खोटं बापू, रंगू चटकन म्हणाली. मला वाटलं माझं स्वप्न खरं ठरणार. तो दिवस नामाचा ठरला. एका दिवसात नामा हा जबरदस्त जादूगार ठरला. गावातील प्रत्येक माणूस नामाचाच विचार करीत होता. नामा आता भानामतीमध्ये पक्का बनला होता. आज त्याला आपली खरी ताकद गवसली होती. इतक्या दिवसांची मेहनत फळाला आली होती. दुसऱ्या दिवशी नामा सकाळीच उठला. पूजा उरकली. मग गांजा उडून तर झाला. लुंगी लावून कपाळी शेंद्राचा मळवट भरून डोळे झाकून सारा गाव डोळ्यापुढे त्यानं आणला. रात्री एका औषधात मुदत घातलेली मुठभर दाणे घेऊन तो गावात शिरला. चालता जाता थोडेसे दाणे गुरुवाच्या दारात फेकून तो लगेच पाटलाच्या वाड्याजवळ आला. हनुमा पाटलाच्या अंगणात फिरणाऱ्या कोंबड्यापुढे 5-50 दाणे टाकून तो पुढे गेला. तेवढ्यात कुत्र्यांनी त्याची चाहूल लागली आणि एकूण एक कुत्रे नामावर तुटून पडले. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नामा गावाला वळसा घालून परत घरी आला आणि देव्हाऱ्यापुढे पालथा पडून देवाची करुणा भाकू लागला. आवाज चढून देवाची स्तुती करू लागला. थोड्याच वेळानं हनुमा पाटील आणि त्याची तरणी बायको हौसाबाई ही जोडी धापा टाकीत आली. हनुमाला तर तिरमिरीच आली होती. आल्या आल्या त्यानं उराड्यावरून हात फिरत बैठक मारली. हौसानं बसता बसता नामाचा देव्हारा चटकन न्याहाळून घेतला आणि हळूच हात जोडले. अनेक देव, मांजराचं डोकं, वाघाचं कातडं, साळींदराचे काटे, मेलेलं वटवा घोळ, ऊद, कापूर, भंडारा, गुलाल, आबीर, मेलेली घार, लिंबू, नारळ हे सर्व पाहून ती कावरी बावरी झाली. का दौड मारली? नामानं गंभीरपणाने विचारलं. तसा घसा साफ करून खाकरून हनुमा दबक्या आवाजात म्हणाला,
देवा, घात झाला. वड्यात एकाएकी 5 कोंबडी म्हणून पडली. तेव्हा हे भूत का चेष्टा तेवढं बघा. मग रामानं गरकन उडून हौसाकडे रोखून पाहिलं. तिचा ठसठशीत देह निश्चित म्हणाला, काय बघायचं त्यात? ही तुमची हौसा काल वड्याला भर दुपारी गेली आणि भूतानं झपाटली. म्हणजे ते भूत ह्या हौसाच्या मागच लागलंय. मग हो कसं होणार देवा? हनुमान रडकुंडी लावला. हौसाबाई घाबरून छातीवरचा ढळलेला पदर भरकून उडून म्हणाली, खरंच ग बाई, मला त्याचा भास झाला होता. कुणीतरी माझ्या जवळ येऊन पळावा असा. तेच तेच ते भूत, नावा म्हणाला. खारोत्याचे देव खोटं बोलणार नाही ती. देवा, मग कसं करू म्हणता? हनुमान विचारलं. हौसाला भूतानं झपाट्याचा ऐकून त्याचा धीरच खचला. झाडावरून खाली पडल्यासारखं तोंड करून त्या नामाकडे पाहिलं. नामा निर्विकार चेहरा करून म्हणाला, मी सांगेन तसं वागा. हे देव तुमच्या मागं पुढं उभं करतो. असं म्हणून नामानं आपल्या देव्हाऱ्यावर बोट रोखलं. तशी हौसा हसली. हनुमान नामाचे पाय धरीत काकुळतीस येऊन म्हणाला, देवा, कसं बी करा, पण माझ्या हौशीला वाचवा. भूताची जात लय वांगळ असते म्हणतात. घाबरू नका. नामान देवभयताना धीर दिलं. म्हणाला, भूत नव, भूताचा बाप जरी आला ना तरी नामा तयार आहे. असं म्हणून त्यानं चिलीम तोंडाला लावली आणि हनुमाला धीर दिला. लक्ष्मणाची आई मेल्यानंतर कित्येक दिवसांनी अगदी उतावळ्यात हनुमानं ती बायको केली होती. म्हणजे त्या दृष्टीने त्या तरण्याबांड हौसाचा नवा करकरीत लोढणाच स्वतःच्या गळ्यात बांधून घेतला होता. जीवाला आधार केला होता, परंतु त्याला तो महाग पडला. ती देखणी हौसाबाई त्याला उठणी बस करीत होती. ती पळ म्हणाल तिकडे हनुमा पळत होता. धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, अशी त्याची अवस्था झाली होती. शिवाय हौसाचं माहेरही खंबीर होतं. थोरला भाऊ बळी आणि धाकटा चिंतू असे 2 भाऊ तिच्या पाठीवर होते. जरा काही झालं की बळी खांद्याला बंदूक लटकून नांदगावात शिरत होता. सारा नांदगाव बळीला वचकून होता. मग हनुमानचा काय पाड? मानगावचा मार्का पोलीस पाटील म्हणून बळीची ख्याती होती. माहेरची मजबूत, सासरची पाटलीन अशी हौसाबाई दोन्ही बाजूनं सारखी होती आणि हनुमाला करकर वाकवीत होती. बऱ्याच वेळा नामा म्हणाला, हे बघा हौसाबाई, मंगळवार घातवार आहे. मंगळवारी तिला जपा बरं का पाटील. काय करू म्हणता? म्हणून विचारलं. नामा ऐटीत म्हणाला, मंगळवारी सकाळीच हौसाला आणून आमच्या देवाऱ्यामोर बसवा. हौसानं पदराची चळवळ केली. तिरप्या डोळ्यानं नामाकडे पाहत म्हणाली, म्या एकटीने यावं का कुणाला आणू? नका. नामा गंभीरपणे म्हणाला, बाई, तू एकटीच सकाळी ये. एकाएकी हनुमाचा चेहरा खुलला. खिशात हात घालून 10 रुपयाची नोट काढून ती नामापुढं ठेवीत म्हणाला, हं, घ्या हे उदापुलाला. असू द्या, ठेवा. नामानं नोट निरखून पाहत सांगितलं आणि हौसाकडे बघून म्हणाला, बाई, येताना खरा निवद घेऊन या. तसा पटकन हनुमान म्हणाला, देवा, कोंबडं चालेल का? नामानं होकारार्थी मान डोलवली. हनुमान म्हणाला, मग जमलं. भूतानं 5 कोंबडी मारली, आता देवानं एक खाल्लं तर बिघडलं कुठं? मग हौसा आणि हनुमा दोघे निघून गेले. तो सर्व दिवस लोक कोंबडी कोंबडी करून नामाच्या घराकडे धाव घेत होते आणि जाता जाता उदा फुलाला म्हणून नामाला दक्षिणा देऊन आबाई घेऊन जात होते. त्या दिवशी नामाला बरीच कमाई झाली. नुसता अंगारा देऊन नामानं कित्येकानं चिरडून काढलं. 4 दिवस गेले आणि का संध्याकाळी केंबळात विंचू शिरावा तसा लक्षा नामाच्या घरात शिरला. त्याच्या हातात कुऱ्हाड होती. अंगात पैरण घालून खाली तांबड्या मातीत रंगवलेल्या धोत्राची लुंगी त्यानं लावली होती आणि तो बोळकाच होता. त्याचा रुंद चेहरा गंभीर दिसत होता आणि त्याची ती लांब दाढी विस्कटली होती. कुऱ्हाड कोपऱ्यात उभी करून त्यानं नामाशेजारी बैठक मारली. नामा गांजावडून तरकाटला होता. देवाऱ्यापुढं भरपूर धूर करून विचारमग्न बसला होता. लक्षाला पाहताच तो गुरकला, काय तुझी न्यावी आहे, बरी आहे का? बेस आहे देवा. लक्ष्मण देवाऱ्याकडे पाहत उतरला आणि नामा म्हणाला,
तुझ्या आईला आमच्या देवानं सरळ केली. बोल, तू का आलास? देवा, माझा जीव एका पुरीवर जडला या. लक्ष खाली पाहत हिंमत करून म्हणाला, तेव्हा आलो होतो. म्हणजे तुला पोरगी पाहिजे? नामा म्हणाला. आणि त्या पोरीनं तुला याड लावलंय. पण ती कसली आहे? काय सांगू देवा, लक्ष उदास म्हणून. ती पोरगी नव, नुसतं अलगुजाचं कांडच आहे. अगदी ह्या दिव्यावानी. लक्षानं देवाऱ्यातल्या निरंजनाकडे बोट रोखलं. बरं, मग मी त्या पोरीला काय करू? रावणा विचारलं. तुम्ही दुसरं काही करू नका, तेवढी पोरगी मला मिळवून द्या. लक्षात चाचरत पण धीर करून म्हणाला. नाहीतर तिचं माझ्या संग लगीन जमवा. पर जमवा. मला अन्नपाणी गोड लागाना. मी तिच्या नादानं कुस्ती सोडली. छान केलंस, नाव मिश्किल हसत म्हणाला. कुस्तीसाठी मर्दानं मर्दाच्या मागं लागायला बरं नव्हाय. खरं म्हणजे मर्दानं पोरीच्या मागं लागावा. ह्या गावात तू खरा मर्द आहेस. बोल, त्या पोरीचं नाव सांग. नामानं पुन्हा गांजाची चिलीम भरीत प्रश्न केला. मग चिलीम तोंडाला लावून लक्षाकडे तिरप पाहत तो ऐकू लागला. मध्येच खाटकून देवाऱ्याकडे पाहत म्हणाला. बानी पर बानी नीट चाल माणसावाने, तुझा मुस्काट में ताने. हे बानी बोलून त्यानं जोरदार झुरका मारला आणि सर्व धूर गिळून टाकला. तिचं नाव रंगू. लक्षा उद्गारला. रंगू? नामा उद्गारला. चिलीम लक्षाकडे येत म्हणाला. मारदम, देवाचा प्रसाद आहे. लक्षात दुसमटला, पण नाही म्हणायची सोयच नव्हती. त्यानं गुमान चिलीम घेतली आणि एक झुरका मारून चिलीम परत केली. नामा चिलीम घेऊन तिची छाप झटकीत म्हणाला. ही रंगू कोणाची? ती गणू मोहित्याची. लक्षानं उत्तर दिलं. मग नामा मुद्द्यावर म्हणाला. तुला मी ती मोहित्याची रंगू मिळून देणार, पण तू देवाऱ्याला काय देणार? बोल. नामानं बोल या शब्दावर जोर दिला, कारण त्याला गांजा चढला होता. लक्षाचं डोकं बधीर झालं होतं. पापण्याची उघडझाप मंदावली होती आणि तो धुंद होऊन अगदी साप चावल्यासारखा बसला होता. नामाच्या बोल या गरजण्यानं तो भानावर आला आणि म्हणाला. दिन की 5 रुपये. काय? नामा एकेकी भडकला. त्याचं डोकं तरकटलं. तो डोळे फिरीत म्हणाला. डोसक आहे का जाग्यावर? अरे लेका, 5 रुपयाला कोंबडीचं पिलू येईना. अरे देवावानी पोरगी, तू 5 रुपयाला मागतोस? नामाच्या भडीमारानं आणि त्याच्या करड्या चेहऱ्याकडे पाहून लक्ष घाबरला. चटकन हात जोडून म्हणाला. चुकलं देवा, तुम्हीच सांगा. रोख रुपये 200 बसतील. नामानं रंगूचा भाव सांगितला आणि म्हणाला. बोल, कबूल? नाही म्हणायला लक्षाची छतीच नव्हती. तो वेडपटासारखा इकडे तिकडे बघत म्हणाला. कबूल देवा. आता देवाचं मागणंच आहे. मग मार तर झुरका. लक्षानं गुमान चिलीम घेऊन झुरका मारला. तसं त्याचं डोकं कामातूनच गेलं. तरीही विचार करून तो म्हणाला. देवा, 200 ठरलं, पण रघु मला किती दिवसात मिळणार तेवढं सांगा. खबरदार. नामाचा चेहरा एकदम गोरा झाला. तो दातोट चाळीत म्हणाला. भयांच्यात मला बांधून घेतोस? या हिंदुस्थानात मला बांधणारा कोणीच नाही. आणि तू तू चुकी झाली देवा. हत्तीसारखा लक्ष गोगलगा एवढा झाला. म्हणाला. एवढा गुन्हा माफ करावा. चल उठ. नामानं हुकूम सोडला आणि लक्षावर चटकुंटला. चल घे ती कुऱ्हाड. नामा पुन्हा खेकसला. लक्षानं कुऱ्हाड घेतली आणि नामानं. 200 रुपये उद्याला घेऊन ये. येतो की. लक्षानं तेही कबूल केलं. येताना गांजा बियान? होय, आणतो. लक्ष हुंकारला. आणि रोज ये. नामानं आज्ञा केली. येतो की. लक्ष सावळ्यात उंदीर सापडावा तसा धडपडू लागला. तसा नामा ओरडला. मग जा, पळा जा. आणि गांजानं तरकटलेला लक्ष पळ म्हणतात अंधारातून पळत सुटला. सुसाट धावत सुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच लक्षानं 200 रुपये आणून नामाच्या ओटीत घातले. ते 200 रुपये पाहून नामा दिपला.
आता काहीतरी केलंच पाहिजे असा विचार करून तो उठला. मग त्यानं लुंगी लावून केस पाठीवर सोडले. मुठभर गुलाल घेऊन तो तडक गणूच्या मळ्यात गेला. मळ्यात कोणीच नव्हतं. बापू रानात गेला होता. गणू अजून गावातून आला नव्हता. बहिणा स्वयंपाक करीत होती. नामा एका झाडाखाली उभा राहिला. रंगू दारात येण्याची तो वाट पाहू लागला. थोड्या वेळानं रंगू दारात आली तसा नामा नाराज झाला. त्यानं हाक मारली, ए पोरी, इकडे ये. तशी रंगू पुढे आली. अगदी भारल्यासारखी नामा पुढे येऊन उभी राहिली. गपकन नामानं गुलालाची मूठ तिच्यापुढे ओतून तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, बापू कुठे गेला? त्याच वेळी बहिणाबाई पुढे आली. नामाला पाहून तिला धडकीच भरली. एकदम तिने हाक मारली, ए रंगू. नामाचा तो भयान पाहून संबित झालेली रंगू वाऱ्यासारखी परत फिरली. तितक्यात गणूच्या 2 कुत्र्यांनी नामाला पाहिलं. क्षणात त्यांची डोकी फिरली. त्याने एकदम धाव घेऊन नामाला वेढलं. तसा नामा हाड 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 करीत मागा सरकू लागला. पण ते कुत्रे नामाला भिडले. गपकन एक कुत्र नामाच्या मागे गेलं. दुसरं समोरून चढाई करू लागलं. नामा चिमट्या सापडला. कुत्र्यांना चुकवीत तो फिरू लागला. भवऱ्यात वाटोळा वाटोळा नगर करू लागला. अरहाड हाड अरहाड अरहाड करत ओरडू लागला. पण तेवढ्यात एका कुत्र्यानं झेप घेऊन नामाच्या पायाचा लसका तोडला. नामा उलटा फिरला आणि दुसऱ्यानं त्याची लुंगीच पकडली. टारकान दाताने लुंगी फाडून टाकली. पुन्हा पहिल्यानं नामाची उडी टीर गपकन धरली आणि त्याला रक्तबंबाळ केला. नामा पांगुळला. जीव गेल्यासारखा ओरडू लागला आणि कुत्री खवळून खवळून त्याला डसू लागली. गपा गप लचके तोडू लागली. नामाचं कातड ओरबाडू लागली. अखेर नामानं जोरदार बॉम्ब ठोकली आणि कसं त्याने जीव वाचवून तिथून पळ काढला. तब्बल 8 दिवस नामा अंथरुणावर पडून होता. जशी जशी कळी तशी तो कुत्र्यांना शिवी हसडीत होता, विवळत होता आणि अंग टाकून लोळत होता. आराम पडला तरी घराबाहेर पडण्याची त्याला छाती होत नव्हती. धन्यवाद.